बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकरीत 30% आरक्षणाची तरतूद आहे। मात्र नोकर भरती ही गुणवत्तेच्या आधारावर व्हावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे। शेख हसीनांच्या अवामी लीगच्या समर्थकांनाच या आरक्षणाचा फायदा होत असल्याचा आरोपही झाला। 2020 मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शेख हसीनांनी हे आरक्षण रद्द केलं। पण 5 जून 2024 ला उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आणि आंदोलनाचा भडका उडाला। त्यानंतर 21 जुलैला सुप्रीम कोर्टाने स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांच्या आरक्षणात कपात करून ते 5% आणलं। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये हिंसाचार उसळला, तर लष्कराने आंदोलकांवर कारवाई करण्यास नकार दिला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।